आता मी सकाळी का नाही रात्री का नाही भिजत घातलं होतं बघा. मस्त आपलं रव्याची इडली करायची होती मला. तर आता रवा आणि उडदाची डाळ ना भिजत घातली होती. तर एवढं छान आंबलं होतं की नाही पिठाने. इकडं आपलं मस्त सांबार बनवलेलं. तर आता थोडंसं सांबार बघा, एवढं काही फोडायचं नाही, थोडंसं सांबार झालं होतं. तर म्हणलं चला आता फ्लावर पण बनवायला घेऊया. तर मस्त असा फ्लावर बनवला. आता हे जे फ्लावर आहे ना अगदी 2-3 मिनिटं ना मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. एक बटाटा, आता टोमॅटो असं सगळं मिक्स करून छानसं फ्राय करून घेतलं फ्लावरचे. आणि आणि नेहमीच म्हणलं तर मी गरम पाण्यामध्येच फ्लावर धुते, कारण कोमट पाणी केलं ना तर जे काही आपलं औषध फवारणी वगैरे केलेलं असेल बघा ते जातं. आणि त्याच्यानंतर इडली बनवली, एवढी मस्त झाली होती की नाही, अगदी टमटमीत इडली फुगली होती आणि मग एकदम लुसलुशीत. आता सहजासहजी बघा अक्षताला माऊलीला काही रव्याची इडली आवडत नाही बरं का, पण माऊलीच्या पप्पांना भरपूर आवडते. आणि आपल्या इकडं मस्त सांबार होतं, थोडंसं सांबार बनवलेलं मी. आणि आपलं मस्त इडली, परत त्याच्यासोबत का नाही कारलं. आता एक म्हणता म्हणता का नाही 2-3 भाज्या बनवल्या मी. तर इकडं माझ्यासाठी कारलं, ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. तर असा आपला आजचा सकाळचा बेत होता. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता बघा 10:30 पावणे 11 वाजत आलेले आहेत आणि माझं म्हणलं तर आपल्या इकडं कपडे भांडी झालेले आहेत. आज कपडे माझ्याकडे होते आणि अक्षूने आपल्या भांडी घासली, तर भांडी घासायला आम्हाला मदत केली. पण जशी सुट्टी लागली की नाही तसं इतका त्रास देत ना अक्षरशः माऊली दोघं पण. तर सांगायलाच नको, इतकं भांडण वगैरे करतात ना. असं झालं की कधी एकदा शाळा भरते आणि कधी एकदा नाही. तर स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं, देवपूजा आवरली आणि आता परत एकदा शेवाय बनवायला घेतल्यात. आता ह्याला पण काही मुहूर्त लागला नाही बरं का, काल ही पण आता असंच राहिले. बघा कसं मस्तीत चालले. इथं माऊलीची आणि माझी ना आता ही दशत सुरू झाली ती कामाची बघा. आता माऊली इतका मध्ये मध्ये करत होता का नाही, पाणी वगैरे वतायचं, माल कालवायचं. जसं की बघा शहाण्या माणसासारखं करत होता. मला इतकी मदत मदत करत होता ना, आणि एकदम मधी मधी तर मी घेते का नाही, तर माझ्या अगोदर खोरे हातामध्ये घेतलं बघा त्यानं. तर इतका आगाऊपणा करत होता आणि कपडे वगैरे काढले होते आज माऊलीनं. तर कामात बघा हिची अशी मदत चालू होती माऊलीची. आज हे करू का ते करू मम्मी, हे करू का ते करू, असं चालू होतं. आणि खरं सांगते मला ऐकत नव्हतं बघा कामाला. तर हे जे बघा ह्याच्यामध्ये डस्ट, सिमेंट वगैरे त्यानंच टाकू लागलं. अख्खं सिमेंट ना थोडं थोडं करून थापेने सगळं सिमेंट माऊलीनंच टाकलं होतं. आणि माल पण कालवायला बघा मदत वगैरे करत होता, पाणी आणून देत होता. आणि मी इकडं वरती का नाही तोपर्यंत आपलं थापेनी का नाही त्याचं चालू होतं आपलं इकडचं तिकडं, तिकडचं इकडं करायचं. आता हे सगळं काम माझ्याकडेच असते. तर माऊलीच्या पप्पांना काही अशी कामं जमत नाहीत. दररोज उठायचं, पळायचं, जायचं आणि हीच अशी कामं असलेली छाट-छूट ना हे मलाच करावी लागते ती. आता एक 15-20 दिवस झालं बघा हे असं पडून होतं. मग काय शेवटी मलाच बनवावं लागलं आणि आता माझ्याशिवाय काही कोण बनवू शकत नाही. तर माऊलीची इकडे कशी दहशत चालू आहे बघा. आता इकडचं तिकडचं आपलं सिमेंट वगैरे कालवायचं चालू होतं. असं आंबं उतरवण्यासाठी का नाही झाऱ्या आणलाय शेजाऱ्यांच्यातनं जाऊन. आता त्याच्यानी ना आंबं उतरवायच्यात. तर आपलं झाडाला ना भरपूर सारे आंबं लागलेले आहेत. चला हे काय भरपूर तेता दिसला का तुम्हाला पाडाचा आंबा? दाखव एकदम पिवळा, तुम्हाला दाखवते थांबा 2 मिनिटं. थांबा. का इथं पाडाचा आंबा, हा का इथं तिथं पाडाचा आंबा, हा का इथं. बघा हाताला आलं तर प्रयत्न करून. झारे आणायला गेल्यावर का नाही अशी मस्त ताजी ताजी का नाही आळूची पानं आणलेली येतात. बघू आता काय बनवायचं संध्याकाळी, आळूवडी बनवायची काय बनावायचं. तर सगळं जे माझं सकाळपासून चालू होतं सिमेंट वगैरे लावायचं ते झालं. आता सगळं इकडं पण लावून झालेलं आहे. आपलं इकडं पण आता आंबा उतरवायसाठी बघा ती अजून कसं रेडी होऊन बसलेले आहेत. इकडं पण लावलेलं आहे, आपलं इकडं पण लावलेले. तिथं त्याच पाठीत ठेवा आंब सगळं. इकडं पण लावून ठेवलेलं आहे सगळं. सकाळपासून हे ना असं काम चालू होतं माझं. इकडचं पण लावून ठेवलं. तर शेवाय बनवायला सुट्टीच घेतलेली आज. माऊलीच पप्पा लवकर आलेले आणि गवत पण आणलेले दुपारी बाहेरून येत. आणि ते नाही दुसरे घे की, त्या दिवशी घेतले तेच घे, तिथं आहे की बॅलर खाली. हे बघा आपलं लावून झालेलं तर सिमेंट. एकदाचं टेन्शन गेलं शेवाया बनवायचं म्हणलं तर एवढं टेन्शन येत होतं ना. इथं डस्ट होती तर असं वाटायचं की लोकांच्या पिठामध्ये काय मिक्स वगैरे व्हायचं असं भीती वाटत होती. आता आपलं झालं सगळं व्यवस्थित. त्याच्या दिवस सुट्टीच घेतलेली मी शेवाया बनवायला. आणि आता घर सगळा पसारा झालेला आहे. आता एकदाच मग सगळा पसारा आवरून घ्यावा. आता सकाळपासून ना सगळं बाहेरचंच काम चालू होतं माझं.
आणि हे घर आलेलं आहे शेवया बनवायला. कालचे जे आंबे होते ना तर ह्याच्यामध्ये ना असं मी गवतामध्ये ठेवलं होतं पिकायला. तर असं आता काय म्हणजे की आता गव्हाचं काड वगैरे काय मिळत नाही बरं का. तर असं जे शेळीचं गवत राहिलं होतं ना शिल्लक, आता त्याच गवतामध्ये टाकलेले आहेत. आता बघू आता पिकलं नाही तर अजून मला सगळ्यांना ना वाटायचे आंबं पण अजून काही पिकलेलं नाही. तर ह्याच आंब्याचं ना लोणचं पण बनवायचे. तर व्हिडिओ तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते. तर एकदम साधी सोपी असे माझी रेसिपी. तर हेच सगळं कच्चंच येतं. अगदी थोडंसं ना एक 10-15 मी हेच आंबं ना पाणी टाकणार आहे. आणि आज ना माऊलीश पप्पा लवकरच आले होते बघा. तर झाऱ्या वगैरे आणला होता आंबा उतरवायचं. मग काय आज प्लॅन केला होता आंबा उतरायला. तर अगोदर म्हणलं चला आपल्याला येते का बघूया. तर मग काय हे काय झेपण असं झालं होतं, इकडं तिकडं असं त्याचा तोल जात होता त्या झाऱ्याचा. तर बघितलं येतात का आपल्याला पण उतरवायला. मग काय 1-2 आंबे आले, पण काय ते काय झेपतच नव्हतं. आता उंच काठी आणि जाड काठी असल्यामुळं का नाही अजिबात झेपत नव्हतं. आणि असं तोंडावरती बघा थोडं थोडंसं ऊन चमकत होतं. तर बघितलं आता 1-2 फाडाचे आंबे होते. आता म्हणलं येईल का काय काढायला, पण काय काढायला आलंच नाही. तर एवढेच काढून ना बास केलं. तर मी काढले त्याच्यामध्ये शेवटी एक पाडाचा आंबा भेटलाच बघा. तर माऊलीचं माझ्या मागं चालू मध्ये 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 करायचं काम चालू असतं. सकाळपासून ना भरपूर असं माऊलीनं काम केलं होतं. आणि मग काय मध्येच एक मावशी आले बघा वांगी घ्यायचे का वगैरे करत. मग काय परत वांगी घ्यायला गेलो. तर अगदी थोडेसेच आंबे काढले होते. आता ना संध्याकाळचे 8 वाजलेत बघा. तर दिवसभर ना इतका कामाने थकवा आलं. तर आधी सकाळपासून कामाच्या धांदर उडाली होती. तर आज शेवायला ना सुट्टी दिलेली आहे. शेवाय आले होते बरं का, बऱ्याच बनवलं, पण आज काही बनवलं नाही शेवाय. तर ते सगळं बाहेरचं आवरून घेतलं. आणि आता म्हणलं तर इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झालेली आहे. आता दिवाबत्ती आवरून घेतली. आपलं माऊलीचं चाललंय बघा थोडंसं टाईमपास, फरसाण आणि मेवा खायचं. का स्वयंपाकाला इतका कंटाळा आला की नाही. सकाळचं थोडंसं कारलं वगैरे बनवलं होतं मी, सांबर कारलं ते तसंच राहिलेले. परत फ्लावरची भाजी, थोडंसं भाकरी राहिल्यात 1-2. म्हणलं चला आज ना थोडंसं मस्त वरणातल्या चकुल्या बनवूया. तर आपल्या अक्षदाच्या पप्पांचं, माऊलीचं सगळ्यांचं चाललंय थोडंसं फरसाणा खायचं. माझं म्हणलं तर अक्षूने आपल्या कणिक म्हणून ठेवलेली आणि मी थोडंसं डाळ टाकली शिजायला. आज दिवसभर कामामुळे इतकी फजिती झाली ना. आत्या गावाला गेलेल्या आहेत आणि बापूंसाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी थोडंसं चकुल्या बनवायला चालू आहे माझं. आणि त्या दिवशी ब्लाऊज शिवलेले बघा. ते ताई आज ब्लाऊज घ्यायला आल्या होत्या. परत एकदा त्यांचं ब्लाऊज आले शिवायला आणि त्यांना गावाला जायचे ना. तर त्या म्हणत होते की आता आमची विटभटीवर कामाला त्या विटभटी बंद होणार आहे, आता लवकर शिवून दे, 1 आठवड्याच्या आत शिवून द्या. तर आता माझं दररोज शेवाय बनवायचं चालतं. आणि दळणं पण आली होती ना 1-2. तर ती माऊलीच्या पप्पांनी दळलेले. आज माझं शेवाय पण नाही, दळणं पण नाही. तर हेच काम चालू होतं घरातलं वगैरे. अजून मला लोणचं बनवायचं. आता म्हणते लोणचं बनवूया 1-2 दिवसात. तर आज बनवते, उद्या बनवते करत राहिले माझं लोणचं बनवायचं. बघू आता उद्या परवा बनवून घेणार आहे. आता मग ह्याच आंब्याचं बनवूया आता दुसऱ्या. आणि जास्त ह्या आमचा आंबा आहे ना जास्त आंबट नाही. प्रत्येक वेळेस मी ह्याच आंब्याचं बनवत असते, अगदी थोडंसं का होईना. आणि बघू आता माऊलीश पप्पा म्हणजे ह्या आंब्याचं नको बनवू, एकच बन लावलाय. आणि इकडं म्हणलं तर शांत वातावरण आहे. आत्या गेलेत गावाला. आता माहीत नाही आत्या कधी येतात. आता त्यांना 1 तारखेपर्यंत, 1 ते 2 तारखेपर्यंत सुट्टी आहे. आता एक 10-12 दिवस येणार नाहीत. आपलं माऊलीचं चाललंय फरसाणा खायचं. हाय. तर चला आता पटकन ना चकुल्या बनवून घेते. आणि संध्याकाळचं इतकी होती की इतकी भजी होती. आणि संध्याकाळचं बघा जास्त काय कोणी जेवत नाही. मग अशी मी दारावरती वांगी आली होती, तिथं वांगे घेऊन ठेवलेले, ती वांगी पण घेऊन ठेवलेत. आता सगळ्यांची उद्या एकादशी आहे. आता ती फ्रीजमध्ये ठेवून देणारे परवा बनवता येतील. आणि आळूची पानं पण परवाच उपवास सोडायला. आणि आपलं ह्यांचं चाललं इकडं हे खायचं मेवा आणि फरसाणं खायचं चाललंय आपलं अक्षूचं. आणि माऊलीच्या पप्पांचं चाललंय खायचं फरसाण आणि मेवा. चला रात्रीच्याला का नाही मिशन मला असं आत ठेवावं लागते. माऊलीचे पप्पा पोहोचत मला ते गट्टू आतमध्ये ठेवत जा. आणि बाहेर बघा आता तिकडचं पण ना अजून इकडचं पण गेट केलं नाही, आता अंधार पडलाय. आणि पाठीमागणं पण हे सगळं मोकळं आहे, इकडचं पण हे मोकळं आहे त्याच्यामुळं. आणि आता माझी तर मिशन नवीनच आहे, तुम्हाला तर माहिती आहे. आता काय हे काय गोष्टी सांगायला लागत नाही. तर त्याच्यामुळं मी आताच ठेवायला लागली. आता 2-3 दिवस झाले ना. तर आतमध्ये इतकं दिवसभर ना इतकं गरम होते, पत्रा असल्यामुळं भरपूर असं गरम होते. आणि मला तर ब्लाऊज शिवायला लागते. माझी कामं होऊन झाली तेवढ्या वेळामध्ये मला थोडंसं का व्हायला मिस्टर बसावं लागतं. जे 1-2 ब्लाऊज येतात ना तेवढंच शिवायचं लागतंय. त्याच्यामुळे संध्याकाळचं
मिशनला. आज तर काय मला मिशनर बसणं झालं नाही. हाय बसणं झालं नाही तर रात्रीच गट्टू काढून ठेवलं होतं आतमध्ये. तर चला आता पटपट बनवून घेते चकुल्या. आणि आता सध्या इतकं गरम होते का नाही, घरात भरपूर असं गरम होते. आम्हाला दररोज कूलर परत फॅन असं लावावं लागते, 2-2 लावावं लागते ते, त्याशिवाय हेच होत नाही. इतकी गरमी भरपूर अशी वाढलेली. आणि कुठं कुठं म्हणलं तर पाऊस पण येतोय. आणि माझ्या माहेरी का नाही काल इतका भरपूर असा पाऊस झालाय बघा. माझ्या बहिणीने टेटस सगळे ठेवलेलं, तर भरपूर असं अक्षरशः दारातनं सगळं पाणी पाणी वाहत होतं. आणि आमच्या इथं पण काल आभाळ आलं, तर मला वाटलं पाऊस येतोय की काय, पण आमच्या इकडं नाही आला. माझ्या माहेरी ना इंदापूरला भरपूर असा पाऊस झालाय तिकडं. आणि तुरीची दोन्ही डाळी मिक्स करून टाकले. आज काय टोमॅटो टाकला नाही बरं का, कारण मला चकुल्या बनवायच्यात. आणि हे थोडंसं आपल्या अक्षणे असं पीठ मळून ठेवलं, म्हणजे 2-3 चपात्याचं आपलं लसूण सोलून ठेवलेलं आहे. अख्खं फ्रीज रिकाम आहे. आणि माऊलीच्या पप्पांना काय काल माळवा अन्न झालं नाही. काल रात्री यायला ना त्यांना 8:30 पावणे 9 वाजल्या होत्या, तर वेळ झाला होता काय, मग मंडई आणता आली नाही. आणि मला पण हे फ्रीज साफ करून ठेवायचे म्हणलं, असं आता उद्या परवा दिवशी आणता येईल. आणि उद्या पण तसं उपवासच येतं, परवाच आणता येईल म्हणलं. आता फक्त टोमॅटोच राहिलेत आणि मग अशी ना याळूची पानं राहिलेली, कोथिंबीर वगैरे सगळं संपलेलं आहे. तर असं आता परत उद्या किंवा परवा आणतेला हे सगळं बघा फ्रीज साफ करायचे मला. त्या दिवशी का नाही हे सांडलेलं, म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला सांडलेला आहे आणि हे साफ करायचं राहून गेले. तर म्हणलं ना उद्या करूया साफ. असं एक काम नसेल तर एक काम असं माऊलीचा नागाव पण असतो. हे कशाचा मसाला आहे, ते कशाचा मसाला आहे, हातावरती घ्यायचं थोडंसं कशी टेस्ट लागते असं माऊलीचं बघायचं चालू असते. हे पाणीपुरीचा मसाला आणून ठेवलेला मी. आणि आता माझ्या बहिणीचं म्हणणं असतं की फ्रीजमध्ये सगळे मसाले ठेवत जा, चांगले राहतात वगैरे. तर मी फ्रीजमध्येच ठेवते. अगोदर काय मी ठेवत नव्हते बरं का, तर आता ठेवायला लागली बहिणीचं ऐकून. तर चला तर उद्या ना फ्रीज साफ करून घेते. पद्धतीचं ना आपलं मस्त असं चकल्या बनवलेल्या आहेत बघा. तर आता कोथिंबीरची कढीपत्त्याची कमी आहे बरं का, पण आता कोथिंबीर काय नव्हती माझ्याकडं. आणि कढीपत्ता म्हणलं तर झाडाचा दिवस मावळला, तर कढीपत्ता तोडत नाही. तर त्याच्यामुळे फक्त जिरं मोहरी जे काय होतं बघा लसूण वगैरे तेच टाकून आपलं मस्त असं मस्त चकुल्या बनवलेले.